लोकशाही उत्तर महाराष्ट्र संवाद हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला याच्यामुळे चांगलाच फायदा होईल, विशेष करून येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये. आणि इकडचे चांगले जे काम करणारे नागरिक आहेत किंवा जे बाकी आपण सर्व पुरस्कारार्थी अतिशय उत्कृष्ट आपण निवडलेले आहेत, तर नक्कीच त्याचा येणाऱ्या काळात नाशिकच्या विकासामध्ये खूप हातभार लावेल. येणारी जी गुन्हेगारी आहे त्यावर पोलिसांचा काय येणाऱ्या दिवसात काय विचार काय असेल? येणाऱ्या काय येणाऱ्या याच्यातून जे गुन्हेगारीची आहे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी विचार काय असेल? येणाऱ्या दिवसांमध्ये जसं आपल्या शहराची डेव्हलपमेंट वाढते, त्याच्यामध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि त्याच्यामध्ये जे असणारे जुवेनाइल्स म्हणजे जे अल्पवयीन किंवा जे 16 किंवा 15 ते 23 किंवा 15 ते 18 आणि मग त्याच्यानंतर 23-24पर्यंतची जी वयोगट आहे, याचा वाढता सहभाग गुन्ह्यामध्ये लक्षात घेता आपल्याला एक वेगळ्या प्रकारे उपाययोजना म्हणजे ते सोशल मीडियावर सायबर पेट्रोलिंग असेल, म्हणजे रील्सवरून जो क्राईमचा पसराव होतो, तर त्याला आवर घालणे. त्याचबरोबर CCTV कॅमेरे आपल्याकडे 4000 CCTV कॅमेरे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात येणार आहेत आणि त्याचा पण क्राईम डिटेक्शनमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून इव्हन 14-15 वर्षाच्या मुलांवरून जे म्हणजे मर्डर होत आहेत, खून होत आहेत, की काही असं आपण अवेअरनेस पण वगैरे त्यात काही जुवेनाइल्स आपण ज्याला म्हणतो, 14-15 वर्षाची मुलं आहेत, ही क्राईममध्ये आणि इतर म्हणजे व्हायलंट क्राईममध्ये आणि इतर पण बऱ्याच वेगवेगळ्या क्राईम्समध्ये आपल्याला आढळून येतात. याच्यामध्ये एक आपल्या पूर्ण म्हणजे जे नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्यांच्याकडे ह्याची टेक्निकल एक्सपर्टीज आहे किंवा जे आपलं सिव्हिल सोसायटी आहे, तर सगळ्यांनी पुढे येऊन याच्याबद्दल एक काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण पोलीस म्हणजे कायदा इम्प्लिमेंट करणं किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणं आणि त्याच्याने कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलीसचा भर असतो आणि त्याच्यासाठी आम्हाला ट्रेनिंग दिलेलं असतं. पण यंग मुलांशी कसं बोलायचं ह्याचे एक्सपर्ट्स वेगळे असतात, सायकोलॉजिकल त्याचे एक्सपर्ट्स असतात, त्यामध्ये जे रिसोर्सेस असतात तेही पोलिसांकडे नसतात आणि त्यांच्यावर आपण कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई पण करू शकत नाही, त्यांना आपण अटक करू शकत नाही. तर त्यामुळे आम्हाला अनेक बंधनं या जुवेनाइल्स संदर्भात असतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलला आमचे जे काउन्सिलिंग आहे आमच्या अधिकाऱ्यांची किंवा जे प्रायव्हेट काही डॉक्टर्स आहेत किंवा सायकोलॉजिस्ट आहेत त्यांचे आम्ही काउन्सिलिंग या मुलांसाठी आम्ही सुरू केलेलं आहे. पण ते एक लिमिटेड पातळीवर आहे. मला वाटते समाजातील सर्व घटक किंवा जे महत्त्वाचे NGOs पुढे आले आणि काही रिस्पॉन्सिबल महत्त्वाच्या व्यक्तींनी याच्यात पुढाकार घेतला, तर इतर विभाग जे आहेत त्यांच्याकडे महिला बालकल्याण असेल किंवा बाकी सर्व विभागांनी जर पुढाकार घेतला तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला हा उपक्रम राबवावा लागेल. तरच आपल्या शहरामध्ये आणि पूर्ण समाजामध्ये हे जे काही 14-15 वर्षापासूनची जी मानसिकता गुन्हेगारीकडे वळते त्याला आपल्याला आळा घालता येईल. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.